सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विथ टशन भाग 235. मग आता एंजलने कुहूचे सगळे टॉयज तोडून टाकले आणि कुहू शांत झाली. एकदम गप्प झाली आणि एका कोपऱ्यात रडायला लागली. कुहू स्वभावानं जरा शांतच होती. तसं बघायला गेलं तर परीसुद्धा तिरसट होती, तापट होती आणि हट्टीसुद्धा होती. पण बहुतेक ऋषीवर गेली होती कुहू. बिचारी खूप शांत होती. ऋषी धाडसी होता, पण कूल माइंडेड होता आणि त्याचा ब्रेनसुद्धा फार कूल असायचा. कारण आता इतक्या मोठ्या आणि जबाबदारीच्या पदावर काम करायचं म्हणजे आणि इतक्या अंडर प्रेशर काम करायचं म्हणजे त्याला स्वतःला सतत कूल ठेवावं लागायचं. ती त्याची खुर्ची नव्हती, हॉट सीट म्हणावं लागेल. सतत गुंड, गँग, दहशतवादी, तस्करी, स्मगलर अशा लोकांच्या बंदोबस्तातच तो असायचा. आणि मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि सतत माणसांनी गजबजलेल्या शहरात तो मुख्य ठिकाणी काम करत होता, जिथं किड्यामुंगीसारखे लोक राहतात. रोज किती येतात आणि किती जातात, किती गायब होतात हे कळतही नाही. आणि नक्कीच आता ऋषी सगळ्यांच्या हिटलिस्टवर असणार. त्यात त्याचे मिशनसुद्धा इतके रिस्की असायचे, जिथं त्याला खूप संयम ठेवून वागावं लागायचं, रागावर कंट्रोल ठेवून वागावं लागायचं. आणि म्हणूनच त्याची वारंवार सिक्रेट मिशनवर नेमणूक व्हायची. आणि ऋषी राघव तिवारी नक्की आहे तरी कसा, हे सुद्धा लोकांना कळत नव्हतं. वेळोवेळी त्याचे लुक चेंज होत राहायचे आणि आत्ताही तो असाच सिक्रेट मिशनवर होता. आणि 15 दिवस झाले घरापासून बाहेर होता आणि घराची जबाबदारी साहजिकच परीवर होती. त्याची मम्मी, परी, क्रिश आणि कुहू घरी होते. परी फार वेगळ्या वातावरणात राहिली होती, पण त्याच्याशी लग्न करून ती खूप वेगळ्या वातावरणात आली होती. लहानपणापासून परीचं आयुष्य म्हणजे बापाच्या पैशावर फिरणं, पार्ट्या करणं, क्लब, शॉपिंग इतकंच होतं. आता बिझनेसमॅनच्या मुलींना आणि बायकोला दुसरं काय करावं लागतं. पण आता ऋषीसोबत लग्न करून परीनं पूर्ण वेगळी फॅमिली निवडली होती आणि पूर्ण वेगळी लाईफ निवडली होती. आणि खुश होती परी ऋषीसोबत. महिन्यातला निम्मा दिवस तो तिला सापडायचा. आणि तसा विचार केला तर आयुष्यातल्या किती दिवसभरात ती त्याच्यासोबत असेल कुणास ठाऊक. कधी पार्टी नाही, कधी पब नाही, गार्डनमध्ये वगैरे त्याच्यासोबत जाणं नाही. सगळ्या गोष्टींचा त्याग केला होता तिनं ऋषीसोबत लग्न करून. पण देशासाठी एवढा त्याग तर केलाच पाहिजे ना. आणि परी खुश होती. ती जर त्याच्यासोबत त्या मिशनवर गेली नसती तर कदाचित तिनं ऋषीला कधीच होकार दिला नसता. पण तिनं स्वतः त्याचं काम पाहिलं आणि मग ती त्याच्या प्रेमात पडली. आधी त्याच्या कामाच्या आणि मग त्याच्या प्रेमात पडली. मग आता संध्याकाळचे 5 वाजले, स्कूल सुटलं आणि मुलांसाठी त्यांना घेऊन जायला गाड्या तयारच होत्या. आता प्रिन्सला आणि प्रिन्सेसला न्यायला आणायला एक कार असायची, ड्रायव्हरही असायचा, त्यांच्यासोबत बॉडीगार्डसुद्धा असायचा. शेवटी देसाईंचा वंशज होता त्यामध्ये आणि त्यासोबतच देसाई गर्ल. त्यांना तर अशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणारच होती. आणि कुहूसुद्धा SP ऋषी तिवारीची मुलगी होती, त्यामुळे तिला आणायलासुद्धा एक कार होती आणि सोबत एक कॉन्स्टेबल असायचा. कारण ऋषीच्या जीवालासुद्धा धोका असायचा आणि त्याच्या कुटुंबालासुद्धा धोका असायचा. आणि मिस अकडू एंजलची सुद्धा कार होती. आणि इतकी छोटी छोटी बच्चे कंपनी आणि इतक्या मोठ्या आलिशान आणि लक्झरियस कार आणि ड्रायव्हरचा ताफा, बॉडीगार्डचा ताफा त्यांच्या दिमतीला असायचा. आणि आता कुहू तिच्या गाडीत बसली आणि तिने फार नाराज होतच बाहेर बघितलं. त्याचवेळी प्रिन्स आणि प्रिन्सेससुद्धा त्यांच्या गाडीत बसत होते आणि एंजलसुद्धा गाडीकडे आली होती. आणि आज प्रिन्स कोयलला म्हणाला, कुहू बाय, सी यू टुमारो. आणि कुहू फक्त नाराज चेहरा दाखवत बाय म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर अजून हसूच नव्हतं. दिवसभर असाच उदास चेहरा घेऊन वावरत होती. आणि तिची गाडी निघून गेली. मग एंजल प्रिन्सकडे गेली आणि म्हणाली, बाय बाय प्रिन्स, सी यू टुमारो. आणि प्रिन्ससुद्धा तिला बाय म्हणाला. आणि इतक्यातही एंजलला खूप बरं वाटलं. हल्ली आर्याची नाराजी पाहून स्वीटी प्रिन्सला समजावत होती आणि एंजलची सुद्धा बोलत जा, नाहीतर आज तू नाराज होते असं सांगत होती. आता छोट्या प्रिन्सला तरी काय कळते, त्याला मनाला जे आवडायचं तेच तो करायचा. त्याला कुहूसोबत बोलायला आवडायचं म्हणून बोलायचा. आणि आता कुहू घरी गेली
आणि तिच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर स्कूल बॅगमधून ते सगळे खेळणे काढले आणि एकाला एक जोडत बसली आणि खूप रडायला लागली. तिच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू गळत होते आणि ओठ वाकडे करून ती रडत होती. आणि उगीचच आता ती कधीच न जोडली जाणारी खेळणी जोडण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या फार जिव्हारी लागलं होतं ते सगळं. इतक्यात तिथं परी आली आणि म्हणली, काय झालं बेटा, तू का रडतेस? आणि ओ माय गॉड, तुझे हे टॉय कोणी तोडले? आणि कुहू आता काहीच बोलेना. परी म्हणाली, कुहू बेटा, मी तुझ्याशी बोलते, कोणी तोडले तुझे टॉय? आणि कुहू म्हणाले, एंजलने. मॉम, तिचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, पण ती नेहमी मला तशीच करते. माझ्याशी बोलत नाही, उगीचच ॲटिट्यूड दाखवते आणि आज तर म्हणाली प्रिन्सने दिलेल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा हक्क आहे आणि मलाही त्याने टॉय दिले म्हणून तिने तोडूनच टाकले. मॉम मॉम एंजल अशी का करते? ती तर किती आवडते मला. मलाही तिच्याशी फ्रेंडशिप करू वाटतं, पण ती मला जवळ येऊ देतच नाही. आणि आता हे ऐकलं आणि परीलासुद्धा वाईट वाटलं. आता इथून तिथून बघितल्या तर सगळ्या फॅमिली फ्रेंडमध्ये फक्त 3 गर्ल होत्या. प्रिन्सेस, आर्याची, एंजल आणि कुहू. आणि आता कुहूला सुद्धा असं रडताना बघितलं. परीलासुद्धा तिचेच लहानपणीचे दिवस आठवले. तिलासुद्धा आर्या अशीच मिसळून घेत नव्हती, वेगळी पाडायची, सतत कुचकं बोलायची. त्यामुळेच आर्यन तिला समजून घेत होता म्हणून ती चिकू चिकू करून फक्त त्याला बोलायची आणि त्याच्या मागे लागायची. शेवटी जिथे माणसाची भावनिक गरज पूर्ण होते तिथंच माणूस जास्त ओढला जातो ना. आणि जिथून त्याला सतत हाकलून दिलं जातं, त्याच्या भावनांचा अपमान केला जातो, तिथं माणूस पुन्हा पुन्हा अपमान करून घ्यायला जात नाही. आणि परी म्हणाली, हे बघ कुहू, तू तिच्याशी बोलू नकोस. मला माहीत आहे ती तशी का वागते आणि न जाणू मला असं का वाटतं की हिस्ट्री रिपीट होते की काय. मी लहान होते तेव्हाही आर्या तशीच करत होती आणि मला माहीत आहे ती स्वीटीसाठी इनसिक्युअर फील करत होती. आर्या, स्वीटी, मधू, पिहू या सगळ्याजणी एका जीवानं राहायच्या आणि मी आर्यनसोबत फ्रेंडशिप केली म्हणून मला वेगळं पाडायच्या. आणि हा सगळा वेगळा पाडण्याचा प्लॅन आर्याचा असायचा, कारण तिचं डोकं फार शातीर होतं. हुशारही तितकीच आहे आणि शातीरसुद्धा तितकीच आहे. आणि अशा माणसाचा तेज दिमाग जो असतो ना, तो चांगल्या कामात लागला तर ठीक आणि जर वाईट कामात लागला तर विनाशच विनाश. आणि आर्या आता तिचा मेंदू बहुतेक अशासाठीच वापरत होती. परीला आता ते सगळं आठवलं आणि मी सुद्धा चिकूवर प्रेम करत होते. कुठेतरी त्याला मी खूप पसंत करत होते, पण ते शब्द तोंडातून काढण्याची तिची सुद्धा हिंमत झाली नव्हती आणि तिचं प्रेम सिक्रेट राहिलं. पण आता तिला हे जाणवत होतं की आर्या आणि इतर सगळेच आर्यनसाठी स्वीटीला पसंत करत होते. त्यात त्यात परी इथे जास्त नव्हती. त्यामुळे आपसुकच जे वय होतं प्रेमात पडण्याचं किंवा एखादी व्यक्ती आवडण्याचं, त्या वयात आर्यनला स्वीटी आवडली. नाहीतर परीचाच नंबर पहिला लागला असता जर ती इथे असती तर. कारण ते एक वय असतं आणि जी मुलगी आपल्या आसपास असते म्हणा किंवा जी मनाला आवडते तिच्यावरच मन बसतं. स्वीटी त्याच्या आसपास असायची आणि परीला दिसत होतं की प्रिन्ससुद्धा कुहूला लाईक करतो. ती पण आई होती 2 मुलांची, अडाणी नव्हती. तिला हे कळत होतं तिच्या मुलीचं मन आणि प्रिन्सचं मन. पण आता लहान आहेत मुलं, इतक्या लवकर आपण तर्कवितर्क काढून उपयोग नसतो असं तिला वाटायचं. पण या मिसेस आर्याला मात्र अजिबात धीर धरवत नव्हता. तिला लगेच रिझल्ट हवे असायचे. आता कुहूचे अश्रू बघून परीला फार वाईट वाटलं आणि परीसुद्धा मनात म्हणाली, नो, मी हिस्ट्री रिपीट होऊ देणार नाही. जर चिकूच्या प्रिन्सला माझी कुहू आवडत असेल तर त्या दोघांच्या मध्ये कोणीही यायला नको आणि कुहू आणि प्रिन्स फक्त बेस्ट फ्रेंड बनून राहायला नकोत, माझ्या आणि चिकूसारखे. माझ्यावर जो अन्याय झाला तो माझ्या मुलीवर होता कामा नये. नेहमी मी आणि माझ्या मुलीनंच का समझोता करायचा? मान्य आहे आर्या चिकूची सख्खी बहीण आहे, पण म्हणून असं कुठं लिहिलं आहे किंवा एखाद्या पुस्तकात असं कुठे लिहिलं आहे की ब्लड रिलेशनच पुढे चालू राहिले पाहिजेत आणि सतत तेच तेच प्रत्येक जनरेशनमध्ये घडलं पाहिजे? आज एंजलने जे केलं कुहूचे टाळ तोडून, ते अजिबात चांगलं केलं नाही. आणि आता मला कळतंय की चिकूने मला सांगितलं की प्रिन्सचं स्कूल चांगलं आहे. तिथे कोयलला ॲडमिशन घेतलं आणि लगेच एंजललासुद्धा तिथं ॲडमिशन का घेतलं? बहुतेक आर्याला आता इन्सिक्युअर वाटते कुहूपासून आणि हे मला चिकूला सांगितलंच पाहिजे असं म्हणून परीनं आर्यनला फोन लावला आणि म्हणाली, चिकू, आज स्कूलमध्ये काय झालं माहीत आहे का?
आर्यन म्हणाला काय झालं? आणि परी म्हणाली चिकू, मिहीरच्या बर्थडे पार्टीमध्ये प्रिन्सने कुहूला काही खेळणी दिली होती. ती सगळी खेळणी आज एंजलला दाखवण्यासाठी स्कूलमध्ये घेऊन गेली आणि एंजलने ती सगळी खेळणी तोडून टाकली. आणि प्रिन्सच्या प्रत्येक वस्तूवर तिचा हक्क आहे असं म्हणाली. असं का चिकू? आणि चिकू हे तुला योग्य वाटतं का? आणि हे ऐकलं तसं आर्यन धक्का बसून म्हणाला काय? एंजलने असं केलं? ओ माय गॉड, आता हिला काय झालं? आणि परी म्हणाली चिकू, आता तिने असं का केलं हे मी तुला वेगळं सांगायला नको. आणि ती कोणाच्या सांगण्यावरून म्हणा किंवा कोणाच्या ऐकण्यात येऊन असं करते हेही तुला चांगलं माहीत असावं. पण माझी खूप खूप रडते चिकू. तिचा काय दोष आहे सांग बरं? आता प्रिन्स आणि कुहू आहेत चांगले फ्रेंड, तर यात कोणाला काय प्रॉब्लेम असायला पाहिजे? आर्यन म्हणाला तुझं बरोबर आहे परी, पण अगं ती प्रिन्सेस अशी का करते कुणाच ठाऊक. आणि परी आता थोडी इमोशनल झाली आणि म्हणाली चिकू, दरवेळी मी समझोता करणार नाही. एकदा मी खूप मोठं बलिदान दिलं आहे आणि आता तेच बलिदान मी माझ्या मुलीला देऊ देणार नाही. तुला कळतं ना मी काय म्हणते? हे बघ, मुलं लहान आहेत म्हणून मी जास्त बोलणार नाही, पण प्रिन्स आणि कोयलची फ्रेंडशिप खूप हेल्दी आहे आणि ती फ्रेंडशिप फक्त फ्रेंडशिप न राहता लवशिपमध्ये पुढे जाऊन बदलली तर माझी हरकत नसेल. आणि आय नो व्हेरी वेल की तुझीही हरकत नसेल, कारण तू सुद्धा खूप सुटसुटीत विचारांचा आहे. पण आर्या, तिचा काय प्रॉब्लेम आहे हे तू बघ. आणि आर्यन म्हणाला परी, हे बघ तू तरी असं नको बोलू. परी म्हणाली का नको बोलू? मी आता नाही गप्प बसणार. तिने असं का करायचं? आणि तुला माहीत आहे का, ती तिच्याशी बोलतही नाही, स्कूलमध्ये गट करते, ग्रुप करते, माझ्या कुहूला एकटं पाडते. हे योग्य आहे का तू सांग बरं? आणि आता आर्यन गप्पच बसला. आणि कसं सांगावं की इकडे आर्यासुद्धा परीला एकटं पाडण्याचा प्लॅन करते. मधूला त्या दिवशी ती जे काही म्हणाली ते जर परीला कळलं तर आर्याची इमेज काय राहील तिच्या नजरेत. पण आता आर्याला काही गरज नव्हती त्या परीच्या नजरेत इमेज जपण्याची. ती तर थोडी हवेतच होती आणि ती परीला जास्त भाव देतच नव्हती अगदी पहिल्यापासूनच. स्वीटी आर्यनची बायको होण्यामागे आर्याचा खरंच खूप मोठा हात होता. सतत अर्जुनला परीविरोधात भडकवत होती. आर्यन आणि स्वीटीला एकत्र येण्यासाठी सुद्धा आर्या जास्त कारणीभूत होती आणि आता बहुतेक इथे सुद्धा आर्याच मध्ये येणार होती. आणि परी म्हणाली बोल ना चिकू, मी चुकीचं बोलते काय? आता आर्यन थोडा हसला आणि म्हणाला होय ब्युटिफुल, थोडा सबर करो यार, बच्चों को बडा तो होने दो. आता मला असं वाटतं की कुठून मला प्रिन्स झाला, मी ना त्याचं स्वयंवर ठेवणार आहे, मग तुम्ही तुमच्या मुली घेऊन या. तशी परीसुद्धा थोडी हसली आणि म्हणाली चिकू, इट्स नॉट जोक, आय एम सिरियस. आणि आर्यनसुद्धा म्हणाला येस परी, गोष्ट लहान मुलांची असली तरी सिरियस आहे. आणि आता तू म्हणालीस तशी मी कुठेही ऑब्जेक्शन घेणार नाही. मी माझ्या मुलाच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ करणार नाही आणि त्यांनी मागितलं तर गायडन्स करेल, नाहीतर काहीच गरज नाही. त्यांचं आयुष्य त्यांना त्यांच्या मताप्रमाणे जगू दे. आणि परी हसली आणि म्हणाली दॅट्स लाईक माय गुड चिकू. आणि आता आर्यनने लगेच इकडे गालावर हात ठेवला. त्याला वाटलं दॅट्स लाईक माय गुड चिकू असं म्हणून परीनं त्याचा गाल ओढला की काय नेहमीसारखा ओढायची तशी. इतकी त्या दोघांची फ्रेंडशिप सुंदर होती. आणि परी म्हणाली लिसन चिकू, तू ऐकतोयस ना? आणि आर्यन म्हणाला येस बेबी, चिकू सुन रहा है, चिकू सबकी सुन रहा है, डैड की सुन रहा है, बेस्ट फ्रेंड की सुन रहा है, वाइफ की सुन रहा है, और चिकू का सैंडविच बन रहा है, खाओगी क्या बेबी? आणि ती हसून म्हणाली चिकू, मला ना तुझा हा स्वभाव खूप आवडतो. तू ना प्रत्येकाला हसवतो आणि किती लाईटली घेतोस, पण आता फक्त माझं ऐक. मग जेव्हा वेळ येईल त्यावेळीसुद्धा असाच म्हण, कोणाचीही साईड घेऊ नकोस प्लीज. अशा प्रकारे परीनं आर्यनला आता गप्प केला. आणि परी कोयलला म्हणाली कुहू, कोणालाही घाबरायची गरज नाही. आणि एंजल बोलत नाही ना तुझ्याशी तर नाही बोलू दे, तू इतर मुलींशी बोल. आणि प्रिन्ससोबत बोलण्याचं थांबू नकोस, कारण तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे, समजलं? आणि एंजलना तुझं नुकसान केलं ना, वस्तू तोडली तर तूही तसं कर, असं मला म्हणायचं नाही, पण एंजलला धडा शिकवल्याशिवाय राहू नको, असं आता परीनंसुद्धा कुहूला चांगलंच समजवलं. आणि त्याचवेळी बेल वाजली. ऋषीच्या मम्मीने दरवाजा उघडला आणि एक भगवी वस्त्र घातलेला दाढी-मिशी असलेला बुवा घरातच शिरला. ऋषीची मम्मी शॉक होऊन म्हणाली कोण आहात तुम्ही आणि असे कसे आत घुसलात? अरे काय हवंय तुम्हाला? इतक्यात तो आवाज परीनंसुद्धा ऐकला आणि तीही बाहेर आली. सोबत क्रिश होता, कुहू होती आणि परी म्हणाली हॅलो, अहो कोण आहात तुम्ही आणि काय पाहिजे तुम्हाला? आणि हे सिक्युरिटी झोपलेत का? त्यांनी तुम्हाला आत सोडलंच कसं? चला आता बाहेर व्हा. आणि तो भगवी वस्त्र घातलेला बुवा म्हणाला ओम भिक्षाम देई, असं म्हणून तो सोफ्यावरच बसला पायाची मांडी घालून.
आणि परी म्हणाली, अहो भिक्षा मागताय की हक्क मागताय? आणि हा काय प्रकार आहे? सिक्युरिटी असं म्हणून तिनं बाहेर हाक मारली तसे 24 तास तैनात असलेले 2 पोलीस कॉन्स्टेबल पळत आले आणि म्हणाले, येस मॅडम. परी म्हणाली, हे काय आहे? तुम्ही बाहेर ड्युटी करताय की झोपा काढताय? अशा विचित्र अवतारातला माणूस घरात आलाच कसा? गेटच्या आत आलाच कसा? चला याला बाहेर काढा. तसे ते कॉन्स्टेबल थोडेसे गप्प बसले आणि तोंडातल्या तोंडात हसायला लागले. परी म्हणाली, तुम्ही हसताय का? तुम्हाला कळत नाही का? ऋषी सर इथे गेले 15 दिवस नाहीत आणि अशावेळी घरात कोणालाही यायला अलाउड करायचं नाही. चला यांना घेऊन जावा. आणि ओह तुम्ही निघा बरं. इथे तुम्हाला काहीही भिक्षा वगैरे मिळणार नाही आणि जर हवी असेल तर बाहेर जा, तिथे मिळेल. तरी ते बुवा हलायला तयार नव्हता आणि मला जे पाहिजे ते घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा रागारागात म्हणायचा. आणि परी म्हणाली, काय पाहिजे तुम्हाला? आणि तो बुवा सावटपणे डोळा झाकून म्हणाला, तू पाहिजेस बालिके, फक्त तू पाहिजेस. आणि आता परीला राग आला आणि म्हणाली, तुमची इतकी हिंमत? एका पोलीस ऑफिसरच्या घरात बसून त्याच्या बायकोला अशी भाषा वापरता? थांबा, आता तुम्हाला गंमत दाखवते, तुम्हाला तुरुंगातच टाकते. असं म्हणून परी त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याचे केस पकडले. तसं तिच्या हातात त्याचा केसांचा पांढरा विग आला आणि अरे बापरे, तिने त्याच्याकडे बघितलं तसं पांढरी दाढी मिशी काढून हातात घेतलेला ऋषी तिला दिसला. तशी मुलंसुद्धा त्यांच्या डॅडीला बघून खूप खूप हरकून गेली आणि डॅडी म्हणून हसायला लागले आणि खूप खूप उड्या मारायला लागले. आणि परीने सुद्धा कमरेवर हात ठेवला आणि हसून म्हणाली, SP सर हे सगळं काय आहे? आणि ऋषी हसून मला सेफ्टीसाठी बेबी. आणि मग त्यानं ती सगळी भगवी वस्त्र काढली, बाजूला फेकून दिली आणि दोन्ही मुलांना जवळ येण्याचा इशारा केला. क्रिश आणि कुहू पळतच त्यांच्या मिठीत गेले आणि दोघांनाही जवळ घेतलं आणि त्याला फार बरं वाटलं त्याच्या फॅमिलीला भेटून. आणि त्या सगळ्यांना बघून परीला सुद्धा खूप आनंद झाला.